नमस्कार. श्री मा व श्री अरविंदांना विनम्र अभिवादन करून मी आजच्या या माझ्या व्याख्यान सेवेचा आरंभ करते. खरं तर आजचा दिवस हा तसं पाहता अतिशय महत्वाचा आणि खरोखर अंतर्मुख होऊन आपली साधनारत होण्याचा तसा दिवस आहे. परंतु अ, आजच्या या दिवशी मला तुम्ही लोकांनी ही जी संधी प्राप्त करून दिलीत, ज्याच्यामध्ये श्री अरविंद त्यांचं जीवन व त्यांचा पूर्ण योग याच्याबद्दल निदान बोलण्याची जी काही सुरुवात आजच्या व्याख्यानामध्ये होते आहे, अ, याबद्दल मला अतिशय आनंद होतोय. आजच्या दिवसाचं म्हणजे आजची हे तारीख जी आहे, ही आहे 5 डिसेंबर. 5 डिसेंबर 1950 साली कविवर्य बाभ बोरकर हे पॉंडिचेरीला गेलेले होते, त्यांच्या एका स्नेह्याला भेटायला. साधारणपणे अरविंदो आश्रमामध्ये जाऊन श्री अरविंदांचं दर्शन घ्यावं किंवा माताजींचं दर्शन घ्यावं, या विचाराने कविवर्य बाभ बोरकर हे पॉंडिचेरीमध्ये दाखल झालेले होते. परंतु श्री अरविंद हे त्या काळी केवळ दर्शन दिवसांनाच फक्त दर्शन देत असत. त्यामुळे आपल्याला कदाचित आता श्री अरविंदांचे दर्शन होणार नाही, असं कविवर्यांना वाटलं. आणि त्या दिवशी त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यांना एक अत्यंत विलक्षण आणि अतर्क्य असं वेगळं स्वप्न त्यांना पडलं. बोरकरांना असं त्या स्वप्नामध्ये दिसलं, की श्री अरविंद हे त्यांच्या निर्वाण शय्येवर पहुडलेले आहेत. हे स्वप्न खरं तर त्यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं. कारण आपण असं कोणाला निर्वाण शय्येवर पहुडलेलं बघणं, हे म्हणजे आपल्याला मनातून एक असा धक्का निर्माण होतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांना हे देखील दिसलं, की एक तरुण त्यांच्या पायाशी अ, मान खाली घालून अत्यंत दुःखी चेहऱ्याने तो तिथे उभा आहे. हे सगळं त्यांना स्वप्न पडलं आणि त्यांना फार विचित्र असं वाटत होतं. सकाळी उठल्यानंतर त्यांचे नित्याचे व्यवहार त्यांनी सुरू केले आणि पेपर वाचत असताना त्यांचा मित्र त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला आणि म्हणाला, की "हे सगळं तू बाजूला ठेव आणि श्री अरविंदांनी देहत्याग केलेला आहे. त्याच्यामुळे तू आता बाकी सगळं हे कर. आश्रमाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि आपल्याला श्री अरविंदांचं दर्शन, अंतिम दर्शन घेण्याकरता आपल्याला आश्रमामध्ये जायचं." श्री बाभा बोरकर त्यांच्या याच्यामध्ये लिहून ठेवतात, की मला पडलेलं ते स्वप्न इतकं तंतोतंत जसंच्या तसं मला मी जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा दिसलं. त्याच्यामध्ये श्री अरविंद त्यांच्या शय्येवर म्हणजे त्यांच्या निर्वाण शय्येवर पहुडलेले होते. शांत, अतिशय शांत चेहरा, दोन्ही हात छातीवर घेतलेले आणि एक सोनेरी, एक वलय, एक तेज त्यांच्या त्या शरीराभोवती त्यांना जाणवत होतं. आणि तो जो तरुण त्यांना स्वप्नामध्ये दिसला होता, तो तरुण जसाच्या तसा त्यांना तिथे उभा त्यांच्या पायाशी दिसला. आणि बाभा बोरकरांच्या मनात आलं, की आपलं दर्शन होणार की नाही होणार, या आपण विवंचनेत असताना श्री अरविंदांनी कदाचित आपल्याला स्वप्नात येऊन सांगितलं, की जरी निर्वाण शय्येवर मी असलो, तरी देखील मी जागृत आहे आणि मला कोणाच्या मनामध्ये काय माझ्या दर्शनाच्या अभिलाषा घेऊन जे कोणी दर्शनार्थी येतात आहेत, त्यांच्यासाठी मी सदैव तिथे जागृत अवस्थेमध्ये, चेतन अवस्थेमध्ये आश्रमात आज देखील उपस्थित आहे, असेच कदाचित त्यांचं त्या स्वप्नामध्ये सूचित करणं असेल. 74 वर्षांपूर्वीचा हा प्रसंग बाभा बोरकरांचा बाबतीतला, त्यांच्या जीवनातला. तो उद्धृत करायचं कारण म्हणजे आज देखील 5 डिसेंबर आहे आणि 74 वर्षांपूर्वी श्री अरविंदांच्या या निर्वाणाचा आजचा हा दिवस. अरविंदाश्रमामध्ये आज श्री अरविंदांच्या खोलीचं दर्शन घेण्याकरता सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला परवानगी असते. ज्या एका खोलीमध्ये श्री अरविंद, महायोगी श्री अरविंद
यांनी आपली तपस साधना केली, योग साधना केली आणि 40 वर्ष पॉंडिचेरीमध्ये आपल्या तपस साधनेमध्ये, ज्याला श्री अरविंद खरं तर पॉंडिचेरीला माझ्या तपस्येची गुहा आहे असं संबोधतात, त्या पॉंडिचेरीमध्ये त्यांनी त्यांची 40 वर्षांची तपस साधना, योग साधना ही केली आणि त्या सगळ्या योग साधनेचं फलित म्हणजे आज उभा असलेला हा श्री अरविंदो आश्रम. या योग साधनेचं फलित म्हणजे श्री अरविंदांनी मांडलेला पूर्ण योग. या समग्र योग साधनेचं फलित म्हणजे त्यांनी जो योगा ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन योग, ज्याला आपण रूपांतरण योग असं म्हणतो, जो समस्त मानव जातीच्या कल्याणाकरता आणि मानव जातीच्या उन्नती करता त्यांनी ज्या योग साधनेच्या पथावर आपलं पाऊल टाकलं होतं, जी योग साधना ते करीत होते आणि खरं तर आज देखील जी ती योग साधना करतात आहेत, त्या योग साधनेच्या तपस्येच्या गुहेमधलं त्यांचा अंतिम देहामधला अंतिम श्वास त्यांनी ज्या दिवशी घेतला तो हा आजचा दिवस. अतिशय महत्वाचा दिवस. खरं तर माताजी नेहमी असं म्हणतात की श्री अरविंदांनी जरी देहत्याग केलेला असला तरी त्यांनी तो देहत्याग जो आहे हा भौतिक स्वरूपामध्ये किंवा लौकिक अर्थाने जरी देहत्याग केला तरीही आजही ते सूक्ष्म पातळीमधनं, सटल फिजिकल लेअर ज्याला आपण म्हणतो, सूक्ष्म भौतिक पातळीमधून आजही ते कार्यरत आहेत. आणि श्री अरविंद असं ठामपणे सांगत असत की पृथ्वीवरील शेवटच्या माणसाची उन्नती होईपर्यंत, त्याची उत्क्रांती होईपर्यंत मी माझी योग साधना ही सतत चालू ठेवणार आहे. खरं तर ही थोर संत विभूती आपलं कार्य पूर्णत्वाला गेल्यानंतर देहविलय करतात असं साधारणपणे आपण जाणतो, आपण मानतो. आणि आपल्याला असं वाटतं की यांचं समग्र कार्य, जे काही ईश्वरी कार्य योजून त्यांनी मानव देहामध्ये अवतरण केलेलं आहे, मानव देहामध्ये अवतार धारण केलेलं आहे, ते ईश्वरी कार्य संपूर्ण झालं म्हणून त्यांनी हा देह सोडला किंवा देह त्याग केला असं जेव्हा आपण सर्वसाधारणपणे मानतो, परंतु श्री अरविंदांच्या बाबतीत मात्र हे निश्चितपणे असं म्हटलं जातं की श्री अरविंद स्वतः देखील असं म्हणत असत की माणसाची उत्क्रांती होणं, त्याच्या जाणीवांचं उन्नयन होणं आणि त्या जाणीवांचं उन्नयन होत होत समग्र मानव प्रजाती, मानव जाती ही त्याच्या अत्युच्च उन्नत ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत मी माझी योग साधना करीत राहणार आणि एका सूक्ष्म भौतिक पातळीवरून मी सातत्याने ही माझी साधना करीत राहणार आहे अखंडितपणे. आणि आजही श्री अरविंदांचं ते चेतनामयी अस्तित्व, वास्तव्य, श्री अरविंदो आश्रम येथे जेव्हा आपण समाधीच्या दर्शनाला जातो, समाधीवर श्री अरविंदांची जिथे समाधी आहे, त्या समाधीवर जेव्हा डोकं टेकवतो, त्या क्षणी त्यांचं ते चैतन्यमयी अस्तित्व आपल्याला सुद्धा आपल्या समग्र तनामनामध्ये ते जाणवल्याशिवाय आपल्याला निश्चितपणे राहत नाही. असे हे महायोगी श्री अरविंद. महायोगी श्री अरविंदांच्या बाबत तसं आपण कदाचित महाराष्ट्राला फार कमी माहिती आहे असं नेहमी म्हटलं जातं. याचं कारण असं की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा आहे, जे संत वाङ्मय आहे किंवा महाराष्ट्राला एक संतांची भूमी असं आपण म्हटलं जातं. या संतांच्या भूमीमध्ये इतक्या थोर संतांचे अनेक विचार महाराष्ट्रामध्ये सतत दुमदुमत आणि गाजत असताना कदाचितपणे असं होतं, स्वाभाविकपणे असं होतं की आपल्या या संत महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये श्री अरविंदांच्या विचारांपर्यंत आपण कदाचित पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे बरेचदा असं मानलं जातं की महाराष्ट्राला तशी श्री अरविंदांची आणि श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाची ओळख ही थोडीशी बेताची आहे असं समजलं जातं.
श्री अरविंद हे कोण होते किंवा त्यांचा जीवन प्रवास कसा होता, त्यांनी काय योग साधना केली, त्यांनी कुठले विचार मांडले आणि साधारणपणे त्यांच्या आयुष्याचे एक ढोबळ मानाने विचार केला तर कुठले टप्पे त्यांच्या आयुष्याचे असू शकतील, याचा विचार करत करत त्यांनी मांडलेल्या पूर्ण योगापर्यंत आपण पोहोचावं असा एक साधारणपणे आपल्याला विचार करायचा आहे. कारण की मुळातच त्यांचा परिचय महाराष्ट्राला फारसा नसल्यामुळे सुरुवातीला आपण एक साधारणपणे त्यांच्या जीवनाचा परिचय करून घेऊन मग पुढे जाऊन त्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानाकडे आपण वळू, असा एक विचार माझा आहे. श्री अरविंदांच्या जीवनचरित्राचे अ, श्री अरविंद यांना आपण अर्वाचीन ऋषी असं देखील संबोधल्या जाऊ शकतं. ऑल लाईफ इज योग ही मूळ शिकवण सगळ्या जगाला देणारे महायोगी श्री अरविंद यांच्या हा चरित्राचा थोडासा मागोवा. भारतीय योगशास्त्रामध्ये अत्यंत अलौकिक आणि विलक्षण अशा क्रांतिकारी संकल्पना श्री अरविंद यांनी मांडल्या. खरं तर अगदी निश्चितपणे असं म्हटलं जाईल की भारतीय तत्वचिंतन हे श्री अरविंदांच्या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यांच्या या तत्वज्ञानाचा, त्यांच्या या अलौकिक जीवन प्रवासाचा, खरं तर हा जो त्यांचा जीवन प्रवास आहे हा जितका अलौकिक आहे तितकाच तो विलक्षण आहे, तेवढाच तो अतर्क्य आहे. अतिशय विलोभनीय त्याला म्हणावं की नाही मला कळत नाही, पण तरी पण अत्यंत विलोभनीय आहे आणि तितकाच तो गूढ देखील आहे. त्यांच्या एका समग्र अस्तित्वाला पण एक गूढतेचं वलय आहे. खरं तर जेव्हा जेव्हा श्री अरविंदांचं जीवनचरित्र किंवा त्यांच्या पूर्ण योगाबद्दल आपण बोलतो, तेव्हा एक अत्यंत मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचं एक आपल्याला जाणवतं. याचं महत्वाचं कारण असं की स्वतः श्री अरविंदांनी असं म्हटलं होतं की नो वन कॅन राईट अबाउट माय लाईफ बिकॉज आय हॅव नॉट लिव्ड इट ऑन अ सरफेस फॉर अ मॅन टू सी इट. श्री अरविंद म्हणतात की माझं जे बाह्य जीवन आहे त्याच्याबद्दल कोणीही लिहू शकत नाही, कारण ते इतरांना समजेल, उमजेल, दिसेल अशा पृष्ठभागावर मी ते जगलेलोच नाही. त्यांचं जगणं हे खरं तर त्यांचा परिपूर्ण असा आंतरिक योग प्रवास होता. अत्यंत अत्यंत वेगळ्या संकल्पना त्यांनी श्री अरविंदांनी योगशास्त्रामध्ये मांडल्या. जगाकडे पाठ न फिरवता साधारणपणे श्री अरविंदांचा जो काळ होता त्या श्री अरविंदांच्या काळामध्ये अ, एक मायावादाचा जो काही प्रसार सगळा याच्यामध्ये झालेला होता, अध्यात्मामध्ये झालेला होता, संन्यस्त होण्याकडे जी काही प्रवृत्ती बळावलेली होती, त्या काळामध्ये श्री अरविंदांनी अत्यंत ठामपणे हे आपलं विधान मांडलं की जगाकडे पाठ न फिरवता आध्यात्मिक साधना करीत परमेश्वर प्राप्तीची दिशा मला समग्र मानव जातीला दाखवायची आहे किंवा मी ही दिशा दाखवतोय हा देखील त्यांनी खूप असा दावा केलेला नव्हता, पण त्यांनी हे निश्चितपणे असं सांगितलं होतं की जगाकडे पाठ फिरवूनच परमेश्वर प्राप्ती होऊ शकते असं नव्हे, तर या जगामध्ये राहूनच, या जगतामध्ये राहूनच आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा आनंद प्राप्त करता येऊ शकतो. अनेक या वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत, अत्यंत क्रांतिकारी संकल्पना आहेत, त्या आपण हळूहळू समजावून घेणारच आहोत. परंतु 78 वर्षांचा श्री अरविंदांचा हा जो काही जीवन प्रवास आहे, हा परिपूर्णतेने, अगदी परिपूर्णतेने परमेश्वराच्या आदेशानुसार पुढे, पुढे, पुढे सरकत राहिला, असा हा प्रवास आहे. श्री अरविंदांचं जीवन हे एका काही काळानंतर म्हणजे त्यांच्या जीवनाचे तसे जर आपण बघितलं तर आपण 4 ठळक भागांमध्ये आपण श्री अरविंदांचं जीवन विभागू शकतो.
पुढे जाता जाता आपण त्याच्याबद्दल निश्चितपणे बोलणार आहोत. पण श्री अरविंदांच्या जीवनाचा उत्तरार्ध आणि पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे जेव्हा 2 भाग आपण त्याच्यामध्ये विचार केला जातो, त्या पूर्वार्धामध्ये देखील 2 ठळक टप्पे त्यांचे पडतात आणि उत्तरार्धामध्ये देखील 2 ठळक टप्पे त्यांच्या आयुष्याचे आपण सांगू शकतो. श्री अरविंदांचा जन्म हा खरं तर हा जन्म किंवा त्यांचं संपूर्ण जीवन ही ईश्वराची एक निर्णायक कृती होती असं श्री माताजी नेहमी म्हणतात. श्रीमा म्हणतात हा कुठल्याही अ, ओघाओघाने झालेला जन्म नसून हा श्री अरविंदांचा एक जन्म, हा त्यांनी घेतलेला हा अवतार, ही एक ईश्वराची अत्यंत निर्णायक अशी कृती होती. ही परमेश्वराची योजना होती. परमेश्वराने तो संकल्प घेतलेला होता आणि ही परमेश्वराची योजना श्री अरविंदांच्या जन्माने त्याने पुढे-पुढे नेत श्री अरविंदांनी जी काही मार्गक्रमणा केली, जी काही योगसाधना केली, त्या योगसाधनेचं प्रत्येक पाऊल त्यांनी केवळ परमेश्वराच्या आदेशावरून पुढे-पुढे टाकत ते गेले होते. अगदी जलद गतीने खरं तर सांगायचं किंवा त्याच्यामध्ये जायचं तर बंगालमधला जन्म, या भारतवर्षाला खरं तर आपण सगळेच जण जाणतो. आपण सगळे अभ्यासक आहात आणि निश्चितपणे हे जाणून आहात, की या भारतवर्षाने खरं तर अनेक थोर संत, महात्मे, विभूती यांना जन्म दिला. या जन्म घेण्याकरता खरं तर सुस्पष्टपणे म्हणायचं झालं तर अनेक या थोर विभूतींनी भारतवर्षाची निवड केली जन्म घेण्याकरता. तशीच श्री अरविंदांनी देखील या भारतवर्षाची निवड केली. आणि आपण हे देखील जाणतो, की भारताचे ते स्वातंत्र्याचं कार्य असो किंवा भारताच्या कुठल्याही कलेमधलं अधिष्ठान असो किंवा भारतामधील योगशास्त्रामधलं अधिष्ठान असो, बंगाल हा जो प्रांत आहे, या प्रांताने सुद्धा अनेक थोर व्यक्तिमत्व, थोर विभूती ही भारतवर्षाला दिलेली आहेत. तसंच श्री अरविंदांचा जन्म कलकत्त्यातला, बंगालमधला. केवळ 5च वर्ष श्री अरविंद हे आपल्या कुटुंबासमवेत होते. श्री अरविंदांच्या जन्माची देखील एक खूप विलक्षण अशी कथा आहे खरं तर. म्हणजे श्री अरविंदांचा जन्म हा 15 ऑगस्टचा. 15 ऑगस्ट 1872 साली श्री अरविंदांचा जन्म झाला. ती तिथी होती गोकुळाष्टमी, पहाटेचा वेळ. आपण सगळेच जण जाणतो की श्रीकृष्णाचा जन्मदिवस, ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मदिवस. 15 ऑगस्ट हा भारताचा स्वतंत्रता दिवस. ठाकूरांचा म्हणजे रामकृष्ण परमहंसांचा महानिर्वाण दिवस. अनेक महत्वाच्या गोष्टी 15 ऑगस्ट रोजी झालेल्या आहेत. तसंच श्री अरविंदांचा जन्म हा 15 ऑगस्ट 1872 साली कलकत्त्यामध्ये झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. इंग्रजांच्या काळामध्ये शिकून आलेले डॉक्टर होते. त्याच्यामुळे त्यांच्यावर इंग्रजांचा प्रचंड प्रमाणामध्ये प्रभाव होता. आणि त्या इंग्रजांचा जो काही प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर होता, त्यामुळे त्यांनी हे निश्चितपणे असं ठरवलेलं होतं, की आपल्याला जी काही मुलं होतात आहेत, आपली जी मुलं आहेत, त्या मुलांना एक उत्तम शिक्षण प्राप्त होण्याकरता त्यांनी भारतातल्या कुठल्याही शिक्षणाचा अवलंब करू नये आणि श्री अरविंदांच्या वडिलांनी सुरुवातीपासून त्यांना केवळ आणि केवळ इंग्रजी वातावरणामध्ये मोठं केलं. विलक्षण प्रकारची ही वाढ होती म्हणजे आज एवढं मोठं एक तत्वज्ञान सांगणारे महायोगी, एक ऋषी आणि त्यांना भारतीय भाषांचा कुठलाही त्यांना संपर्क देखील सुरुवातीला येऊ दिला गेला नाही, असं हे त्यांचं बालपण. केवळ 5च वर्ष खरं तर ते कुटुंबासमवेत राहिले. पुढे त्यांना इंग्लंडमध्ये शिक्षणाकरता त्यांच्या वडिलांनी पाठवलं. इंग्लंडमध्ये ते एका ड्रुएटकडे त्यांचं सगळं शिक्षण झालं. मी खरं तर हा सगळा जो काही जीवन वृत्तांत आहे, हा सांगताना थोडी निश्चितपणे घाई होतीये. परंतु एकूणच सगळं आपल्याला जर का पुढे जायचं असेल, तर ही जी काही गोष्टी आहेत, या थोड्याशा घाईने घ्याव्या लागणार आहेत.
त्याच्यामुळे खरं तर मी क्षमा मागते, कारण श्री अरविंद त्यांचं जीवन किंवा त्यांचा पूर्ण योग हा विषय इतका काही मोठा आहे. म्हणजे खरं तर नेहमी असं आमच्या शिबिरांमधनं देखील असं म्हटलं जातं, की आपण जेवढं काही श्री अरविंदांना सांगायला जातो, ते म्हणजे हिमनगाच्या एका टोकाचा देखील कण फक्त असू शकेल. असो. इंग्लंडमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. एका रेव्हरंडच्या घरी, म्हणजे धर्मगुरू, ख्रिस्ती धर्मगुरूच्या घरी श्री अरविंदांचं ते शिक्षण पार पडलं. अ, त्या शिक्षणाच्या दरम्यान श्री अरविंदांच्या वडिलांनी त्या धर्मगुरूंना हे सांगितलेलं होतं, की माझ्या मुलांपर्यंत अ, श्री अरविंद हे त्यांच्या 5 भावंडांपैकी मधलं अपत्य होतं, डॉक्टर कृष्णधन घोष यांचं. खरं तर हे सांगताना हा उल्लेख मला निश्चितपणे करावासा वाटतो, की अ, श्री अरविंदांची आई स्वर्णलता देवी या ऋषी राजनारायण बोस यांची मुलगी होती. म्हणजे ही जी काही आध्यात्मिक वारसा किंवा हा जो काही सगळा त्यांच्यापर्यंत पोहोचला होता, त्याचं देखील एक मूळ कुठेतरी जर का आपण शोधत गेलं, तर ते ऋषी राजनारायण बोसांपर्यंत देखील जाऊन ठरतं. असं श्री अरविंद हे तिसरं अपत्य. श्री अरविंदांना इंग्लंडला पाठवण्यात आलं त्यांच्या 2 मोठ्या भावांच्या बरोबरच, आणि एका रेव्हरंडच्या घरी त्यांना ठेवण्यात आलं, कारण ते वयाने 8व्या वर्षी ते फक्त तिथे गेले होते. त्याच्यामुळे त्यांना कुठल्या हॉस्टेलमध्ये, कुठल्या शाळेमध्ये तशी ॲडमिशन मिळाली नव्हती, दाखला मिळाला नव्हता. म्हणून श्री अरविंदांना रेव्हरंडच्या घरी राहावं लागलं. अर्थात ते रेव्हरंड यांना त्यांच्या वडिलांनी हे सांगितलं होतं, की कुठल्याही भारतीय भाषेचा प्रभाव किंवा कुठल्याही भारतीय माणसांच्या संपर्कामध्ये श्री अरविंद येणार नाहीत, याचा तुम्ही विचार करा. आणि त्याच्यानंतर मात्र त्यांचं हे जे काही सगळं शिक्षण झालं, ते या सगळ्या परकीय भाषा शिकणं आणि त्या भाषांमध्ये सगळा पश्चिमेकडचा सगळा इतिहास आणि या सगळ्या गोष्टी श्री अरविंद त्या रेव्हरंडच्या घरी असेपर्यंत किंवा इंग्लंडच्या त्यांच्या त्या वास्तव्यामध्ये शिकले. ग्रीक, लॅटिन, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच अशा अनेकोनेक विविध भाषा श्री अरविंद शिकून त्यांचं एक व्यक्तिमत्व प्रगल्भ होत गेलं. इंग्लंडमधल्या शिक्षणानंतर ते इंग्लंडमधल्या शिक्षणामध्ये पण खरं अनेक वेगळ्या-वेगळ्या गोष्टी झाल्या. श्री अरविंदांचं काव्य निर्मिती, श्री अरविंदांनी केलेलं इंग्रजी लिटरेचर आणि बाकी ग्रीक लिटरेचर, लॅटिन लिटरेचरचा सगळा काही अभ्यास. त्याच्यानंतर हळू त्यांचं पुढे होत गेलेल्या शिक्षणामध्ये श्री अरविंदांनी ची परीक्षा द्यावी असं देखील त्यांच्या वडिलांना खूप वाटत गेलं. म्हणून त्यांनी चा देखील अभ्यास, ज्याला आपण आत्ताची जी काही ची परीक्षा म्हणतो, ज्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा होत्या, त्या देखील श्री अरविंदांनी दिल्या. परंतु तोपर्यंत जे काही तरुण होत गेलेले श्री अरविंद होते, त्या दरम्यान त्यांचे जे काही बातम्या, त्यांच्या जे काही वाचनामध्ये आलं आणि पुढे जाऊन त्यांच्या वडिलांच्या मनावरचा जो काही इंग्रजांचं जे काही हे होतं, पगडा होता, तो देखील हळू उतरत जाऊन त्यांनी देखील श्री अरविंदांना हे कळवत गेले, की भारतावर आक्रमण करणारे इंग्रज हे कसे अत्याचारी आहेत आणि त्यांनी कसा भारतावर अतिरेकी अत्याचार सुरू ठेवलेला आहे, याचं जेव्हा ज्ञान श्री अरविंदांपर्यंत पोहोचत गेलं, त्याच्यानंतर श्री अरविंदांना देखील असं वाटत गेलं, की मला कुठल्याही या इंग्रजांच्या सेवेमध्ये मला पडायचं नाहीये. त्याच्यामुळे श्री अरविंदांनी ती ची परीक्षा देखील स्वतः पूर्ण व्यवस्थितरित्या एका उत्तम पेपर लिहून पास झालेले असताना सुद्धा घोडसवारीची परीक्षा न दिल्यामुळे त्यांना ची डिग्री न घेता श्री अरविंदांनी ती ची परीक्षा दिली होती. कारण त्यांना मुळात होऊन इंग्रजांची चाकरीच करायची नव्हती. हा सगळा त्यांचा इंग्लंडमधला सगळा पिरियड गेला. इंग्लंडमधनं जेव्हा ते ची परीक्षा पास झाले, पण त्यांनी डिग्री जेव्हा ती नाकारली, त्या काळामध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची आणि त्यांची भेट झाली. आणि साधारणपणे सयाजीराव गायकवाडांच्या बरोबर त्यांचा वार्तालाप होऊन त्यांनी त्यांच्या बडोद्याच्या अ, राज्यकारभारामध्ये मला नोकरी करता तिथे त्यांना म्हटलं, सयाजीराव गायकवाडांनी त्यांना तिथे ला तुम्ही आमच्याकडे येऊ शकाल का, अशी विचारणा केल्यावर श्री अरविंदांनी बडोद्यामध्ये ती नोकरी त्यांची स्वीकारली, तो कार्यकाळ स्वीकारला. श्री अरविंदांचा हा साधारणपणे 13 वर्षाचा हा सगळा जो काळ होता, ते परत आल्यानंतरचा जो काही त्यांचा हा काळ होता, तो 13 वर्षांचा काळ त्यांचा बडोद्यामध्ये गेला.
आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात अशी घ्यायची आहे, की वयाच्या 21व्या वर्षापर्यंत श्री अरविंद जे लंडनमध्ये होते, म्हणजे जे इंग्लंडमध्ये होते, त्या काळामध्ये फार कमी भारतीयांबद्दलची माहिती किंवा भारतीय भाषांबद्दलची माहिती किंवा भारतीय तत्वज्ञानाबद्दलची माहिती श्री अरविंदांपर्यंत पोहोचली होती. जे काही त्रोटक त्यांच्या वाचनामध्ये आलं होतं, खरं तर त्यांच्या मॅक्स मुलर यांच्या उपनिषदांच्या अनुवादामधला जो काही एक भाग त्यांच्या पर्यंत पोहोचला होता, तेव्हा एक सेल्फ या नावाने, एका या अक्षराने, म्हणजे स्वत्व किंवा सेल्फ हा एक अक्षर त्यांनी जेव्हा ऐकलं, वाचलं तिथे, शब्द वाचला, त्यावेळेला स्वतः श्री अरविंदांना असं जाणवलं होतं, की मी कुठेतरी अंतर्मुख होतोय आणि मी या सेल्फ या शब्दावर माझं त्यांचं एक सखोल चिंतन माझं केलं गेलं असं त्यांचं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मांडून ठेवलेलं होतं. या काळामध्ये श्री अरविंदांना फार त्रोटक माहिती या भारतीय तत्वज्ञानाबद्दल जरी मिळालेली असली, तरी त्याच्याबद्दलची उत्सुकता, कारण मुळात ICS करता त्यांनी संस्कृत विषय घेतला होता, बंगाली विषय घेतला. त्यामुळे त्यांचा थोडासा काहीतरी तो अभ्यासाची सुरुवात इंग्लंडच्या या वास्तव्यामध्ये थोडीफार झाली होती. परंतु 13 वर्षाचा हा जो काही त्यांचा नोकरीचा काळ होता, हा काळ एक विलक्षण महत्वाचा काळ त्यांच्या आयुष्यातला असं आपण मानलं जातं. म्हणजे श्री अरविंदांच्या पूर्वार्धामधला हा जो दुसरा काही भाग आहे, त्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला हे असं जाणवतं, की बडोद्याला जेव्हा ते त्यांचा कार्यकाळ त्यांनी तिथे सुरू केला. सयाजीराव गायकवाडांच्या तिथे जेव्हा त्यांनी त्यांची सेवा देणं त्या संस्थानामध्ये सुरू केली, तो काळ हा त्यांच्या आध्यात्मिक आवडी-निवडीच्या सुरुवातीचा काळ होता. खरं तर आधीच्या काळापासूनच श्री अरविंदांना वेगवेगळ्या विलक्षण अनुभूती प्राप्त होत होत्या. जेव्हा त्यांना दार्जिलिंगच्या शाळेमध्ये त्यांच्या वडिलांनी पाठवलं होतं, वय वर्ष 5. पण दार्जिलिंगच्या शाळेमध्ये जेव्हा ते तिथे गेले, तेव्हा त्या काळी त्या लहान ऑरोला असं जाणवलं होतं, की एक कुठली तरी काळी कभिन्न छाया ही मला समग्रपणे व्यापून आहे. त्यांना तेव्हा काय म्हणायचं किंवा ते मला असं का होतंय, हे तेव्हा त्या छोट्या मुलाला अजिबात कळलं नव्हतं. परंतु पुढे जाऊन जेव्हा श्री अरविंदांनी या सगळ्या गोष्टींचं त्यांना जेव्हा त्याचं जाणवलं, तेव्हा त्यांना असं जाणवलं, की ते एक तमस होतं, जे तेव्हा त्यांच्यावर पूर्ण त्यांची छाया, त्या तमस त्यांना व्यापून उरलेलं होतं. आणि जेव्हा श्री अरविंद इंग्लंडमधून परत भारतामध्ये आले, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा परत आल्यानंतर भारतभूमीवर आपलं पाऊल ठेवलं, पाऊल ठेवल्या क्षणी त्यांना अशी एक विलक्षण अनुभूती प्राप्त झाली, की ज्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलं, की हे सगळं तमस माझ्यावरनं आता दूर झालेलं आहे. या अशा अनुभूती किंवा इंग्लंडच्या त्यांच्या वास्तव्याच्या दरम्यान त्यांना सरस्वतीची अनुभूती प्राप्त झाली होती. आणि त्यांना असं जाणवत होतं, की सरस्वती माता किंवा ती सरस्वती माता मला जणू काही हे सांगते आहे, की आता तू इथे इंग्लंडमध्ये या परदेशामध्ये, परप्रदेशामध्ये आता तू न राहता, तू आता भारतभूमीमध्ये परत जावंस. तू भारतामध्ये जे काही अत्याचार चालली आहे, त्या अत्याचारांना दूर करण्याकरता तू काहीतरी कार्य करावंस, असं जणू काही त्यांना भारत माता आपल्याला बोलवते आहे, असा देखील त्यांना तो त्या काळात भास झालेला होता. श्री अरविंद जेव्हा परत आले, तेव्हा ते निश्चितपणे असं सांगत होते, की मी भारतामध्ये परत आलो, ते देवासाठी नव्हे, तर मी देशासाठी परत आलो. श्री अरविंदांची क्रांतिकार्याची सुरुवात जरी थोड्या प्रमाणामध्ये इंग्लंडमध्ये झालेली असली, इंग्लंडमध्ये श्री अरविंदांनी लोटस अँड डॅगर, कमळ आणि कट्यार आणि इंडियन मजालीस अशा 2 संस्थांमध्ये आपलं सभासदत्व नोंदवलेलं होतं. श्री अरविंदांनी तिथे काही भाषणं देखील केलेली होती. अनेक विचार तरुणांचे, भारतीय तरुणांचे अनेक, म्हणजे अत्यंत ज्वलंत विचार तिथे त्यांनी ऐकलेले होते. त्यांनी स्वतः ते विचार मांडलेले देखील होते. आणि या क्रांतिकार्याची एक तेवती ज्योत घेऊन श्री अरविंद भारतामध्ये परत आले होते. भारतात परत आले, बडोद्यामधल्या त्यांचा कार्यकाळामध्ये जेव्हा त्यांनी सुरू केलं, तर खरं तर त्यांचं संपूर्ण हे कार्य जे होतं, ते बडोद्यामध्ये त्यांनी शिकवण्याचं का बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाडांच्या राज्यामध्ये श्री अरविंदांनी अत्यंत वेगळ्या-वेगळ्या विभागांमध्ये काम केलं.
कितीतरी दिवस ते त्यांचे स्वीय सचिव म्हणून देखील कार्यरत होते. त्यांचे स्वीय सचिव, त्यांची पत्र लिहून देणं, त्यांच्या डॉक्युमेंटेशन कडे बघणं, या अशा अनेक गोष्टी श्री अरविंदांनी बडोद्यामध्ये केल्या. त्याचबरोबर बडोद्यामधलं एक त्यांचं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे त्यांनी प्रकांड वाचन, बडोद्यामध्ये आधीचं जे काही होतं ते तर त्यांचं वाचन प्रचंड होतच, परंतु भारतीय योगशास्त्राच्या निगडीत म्हणजे भारतात आल्यानंतर सर्वप्रथम तर त्यांनी विविध भारतीय भाषा शिकली, कारण त्यांना कुठल्याही भाषांचं ज्ञान नव्हतं. त्या भाषांच्या याच्यापासून म्हणजे भाषेचं बंगालीचं सुद्धा त्यांना परिचय नव्हता. त्यांनी बडोद्याच्या या काळामध्ये त्यांनी संस्कृत ते शिकले, बंगाली शिकले, मराठी शिकले, गुजराती शिकले. बरं शिकले तर ते काही त्यांचं ती भाषा शिकणं हे कुठल्या दर्जाचं होतं, तर ते आपल्या सर्वसाधारण लोकांप्रमाणे आता मी ही भाषा बोलायला शिकलो किंवा वाचायला शिकलो असं नव्हे, तर त्यांच्या त्या शिक्षणाचा जो काही शिक्षणाची जी काही डेप्थ होती, शिक्षणाची जी सखोलता होती, ती सखोलता याच्यामध्ये होती की श्री अरविंद उत्कृष्ट साहित्य निर्मिती या सगळ्या भाषांमधनं करू शकत होते. इतक्या उच्च दर्जाचं त्यांनी त्या भाषा देखील आत्मसात केल्या. संस्कृतच्या जेव्हा ते समोर आले, जेव्हा त्यांनी संस्कृत अभ्यासाला सुरुवात केली, साहजिकच एक प्रचंड मोठं दालन त्यांच्या समोर उघडं झालं होतं. आणि या दालन जेव्हा त्यांच्या समोर ते उघडलं, प्रचंड असं भारतीय योगशास्त्रांचं, भारतामधलं जे काही उपलब्ध सगळे ग्रंथ होते, महाभारत, रामायण, वेद, उपनिषद, पुराण आणि ही जी काही सगळी समग्र साहित्य भारतामधलं जे उपलब्ध होतं, ते त्यांनी अक्षरशः आधाशासारखं वाचन त्याचं सुरू केलं आणि ते आत्मसात करणं सुरू केलं. त्याच काळामध्ये श्री अरविंदांनी, मुळामध्ये ते कवी होतेच, म्हणजे अत्यंत बालपणापासनं त्यांच्या मनामध्ये एक मनीषा होती महाकाव्य निर्मितीची. त्यांनी जेव्हा लॅटिन किंवा ग्रीक मधले काही महाकाव्य अभ्यासले होते, मूळ जेव्हा इंग्लंडमध्ये असताना, त्यावेळेलाच त्यांच्या मनामध्ये एक असं येऊन गेलेलं होतं की मी देखील एका महाकाव्याची, मला देखील निर्मिती करायची. लहानपणी रोवलेलं हे त्यांच्या मनातलं बीज बडोद्यामध्ये आल्यानंतर जेव्हा त्यांनी या समग्र शास्त्रार्थांचा, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर त्या बीजाने कुठेतरी एक छोटंसं रोपटं उगवायला सुरुवात केली होती. एक त्याचं छोटंसं पान त्याला लाभलं होतं. ते म्हणजे जेव्हा महाभारताचा ते अभ्यास करत होते त्याच्या दरम्यान आलेलं सावित्रीचं आख्यान. सत्यवान सावित्रीचं जे आख्यान महाभारताच्या मला असं वाटतं ते वनपर्वामध्ये महाभारताच्या त्याचा उल्लेख आहे. आणि ते सावित्रीचं जे आख्यान आहे, त्या सावित्रीच्या आख्यानाने श्री अरविंदांना असं जाणवलं की कदाचित माझ्या महाकाव्याकरता मला जी काही एक थीम लागणार आहे, जे काही एक मला पात्र लागणार आहेत, ते कदाचित या चौकटीमध्ये मी माझं महाकाव्य पुढे रचू शकतो, अशी दृढ कल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊन श्री अरविंदांनी जी काही सावित्री हे जे अत्यंत थोर असं महाकाव्य लिहिलेलं आहे, त्या महाकाव्याची सुरुवात देखील या बडोद्याच्या त्यांच्या वास्तव्यामध्ये झाली. इतर या अवांतर अभ्यासाच्या बरोबरच सगळ्यात महत्वाचं त्यांचं एक कार्य सुरू झालं ते म्हणजे क्रांतिकार्य. श्री अरविंद अत्यंत जाज्वल्यतेने क्रांतिकार्यामध्ये त्यांनी पाय रोवले. वंगभंगाची चळवळ असो किंवा इतर सगळ्या चळवळी असो, हळूहळू त्यांनी त्यांचे अत्यंत प्रखर आणि तीव्र असे विचार, मातृभूमीच्या सुटके करता असलेले अत्यंत जाज्वल्य विचार त्यांनी त्यांचे वृत्तपत्रांमधनं मांडणं सुरू केले. ते इतके प्रखर होते की कधी कधी जेव्हा श्री अरविंद त्यांच्या लेखांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडित असत, त्यावेळेला कितीतरी या चळवळीमध्ये असलेल्या लोकांनी त्यांना इथपर्यंत येऊन देखील म्हटलेलं आहे की तुमच्या या विचारांना थोडंसं सौम्य करा. परंतु श्री अरविंद त्यांना वाटणाऱ्या मातृभूमीच्या ज्या काही भावना होत्या आणि त्यांना आपल्या मातृभूमीच्या सुटकेकरता वाटणारी जी काही तळमळ होती, ती सगळी तळमळ जी आहे ती इतकी इतकी मोठ्या प्रतीची होती, म्हणजे इतकी विलक्षण होती की मी याच तीव्र शब्दांमध्ये हे लेख लिहू शकतो, मला कुठलाही सौम्य भाव किंवा सौम्य शब्द याच्यामध्ये वापरायचे नाहीत, असं ठणकावून त्यावेळच्या नेत्यांना सांगितलेलं होतं.
अत्यंत जाज्वल्यतेने क्रांतिकार्यामध्ये पडलेले श्री अरविंद यांची पुढे लोकमान्य टिळकांशी भेट झाली आणि लोकमान्य टिळकांची भेट झाल्यानंतर तर त्यांना आणखीन एक एक तेज त्यांच्या क्रांतिकार्याला प्राप्त झालं. लाल, बाल आणि पाल या लोकांच्या समवेत त्यांनी सशस्त्र क्रांतीमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला आणि अनेक त्यांनी क्रांतिकार्यामधल्या अनेक सभा करणं, लोकांना जागृत करणं, तरुणांना उभं करणं या सगळ्या राष्ट्रकार्याकरता आणि मवाळ नीती सोडून एका जहाल मताच्या विचारांनी श्री अरविंद पुढे जात होते. या सगळ्या काळ पुढे सरकत होता आणि श्री अरविंदांचं जे काही क्रांतिकार्य म्हणजे पुढे जाऊन ज्या महायोगी पुरुषाने समस्त जगाला एक पूर्ण योग, एक साधनेचा मार्ग दाखवला, त्यांनी क्रांतिकार्यामध्ये सुद्धा तितक्याच समर्थपणे आपलं कार्य करत ते होते आणि तिथे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं असं देशकार्य होतं. बडोद्याच्या काळामध्ये जेव्हा ते सगळं त्यांचं क्रांतिकार्य चाललं होतं, त्यांचं अभ्यास चाललेला होता, त्यांचं वाचन चाललेलं होतं. त्याच काळात हळूहळू ते बडोद्याच्या कॉलेजमध्ये शिकवायला देखील लागले आणि इंग्रजीचं प्रशिक्षण पहिले सुरुवातीला इंग्लिश आणि फ्रेंच अशा 2 भाषा ते बडोदा कॉलेजमध्ये देखील ते शिकवायला लागले. खरं तर याच्यामधली एक छोटासा विनोदाचा भाग आहे, परंतु तो की सयाजीराव गायकवाडांना जेव्हा ते भाषणं आपली लिहून देत असत, तेव्हा एकदा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना म्हटलं देखील होतं, की तुम्ही मला जी काही भाषणं लिहून देता, ती भाषणं इतक्या उच्च प्रतीच्या भाषेमधली असतात, की लोकांना असं नक्की म्हणजे लोकांना वाटतच नसेल, की ही भाषणं मी करतोय, मी देतोय म्हणून. तर तेव्हा श्री अरविंद त्यांना अत्यंत विनोदाने म्हणाले होते, की तसं देखील सर्व लोकांना माहिती आहे, की मी तुमची भाषणं लिहितो. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात त्या भाषेकरता काळजी करू नका. कारण कितीही जरी ती भाषणं तुम्ही मंचावरनं दिलीत, तरी निश्चितपणे लोकांना माहिती आहे, की तुमची सगळी भाषणं ही मी तुम्हाला लिहून देत असतो. सयाजीराव गायकवाडांबरोबरचा हा त्यांचा काळ खूप छान व्यतीत झाला. याच काळामध्ये श्री अरविंदांच्या अ, प्रापंचिक उन्नतीला देखील सुरुवात झाली होती. त्यांचं लग्न देखील मृणालिनी देवींशी याच काळामध्ये झालं. संसार फार थोडा जरी त्यांचा थोड्या काळाकरता जरी टिकलेला असला, तरी तो फार सुंदर असा त्यांचा संसार होता. त्याच्यानंतर जेव्हा जसं त्यांचं देशकार्याकडे पाऊल पुढे-पुढे वळत होतं, त्यांना या सगळ्या संस्कृत आणि भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय अध्यात्माचा अभ्यास करताना एक असं देखील जाणवलं होतं, की भारतीय योगशास्त्रामध्ये इतकी काही ताकद आहे, इतकं काही सामर्थ्य आहे, की जर का मी योगशास्त्राकडे वळलो किंवा मी योगसाधनेकडे वळलो, तर कदाचित माझी ही योगसाधना माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता देखील निश्चितपणे उपयोगी पडेल, हा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि श्री अरविंदांनी जास्त प्रकर्षाने किंवा जास्त सखोलपणे योगशास्त्राकडे वळायचा असा निर्णय घेतला. लेले गुरुजी महाराष्ट्रीयन लोकांचा श्री अरविंदांच्या जीवनामध्ये फार महत्वाचा वाटा होता. त्यातला एक सगळ्यात महत्वाचा उल्लेख म्हणजे लेले गुरुजींचा मी इथे निश्चितपणे करते. विष्णू भास्कर लेले अ, हे जे बारिंद्र हा जो त्यांचा सगळ्यात लहान भाऊ होता, जो क्रांतिकारी होता स्वतः, त्याने लेले गुरुजींची आणि श्री अरविंदांची ओळख करून दिली आणि या लेले गुरुजींनी त्यांना अ, श्री अरविंदांनी त्यांना असं विचारलं होतं, की मला आता ध्यान शिकायचं आहे, तर मी काय करावं हे तुम्ही मला मार्गदर्शन करा. तेव्हा लेले गुरुजी आणि श्री अरविंद हे बडोद्या स्थित मुजुमदारांच्या वाड्यामध्ये 3 दिवस एकत्र थांबले. लेले गुरुजींनी त्यांना त्यांच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये मदत केली, की अ, सगळे विचार बाहेरून आत येतात. त्याने त्या विचारांना तिथे तुम्ही थांबवा आणि तुम्ही ध्यानस्थ व्हा. फक्त ईश्वरी तत्वामध्ये तुम्ही तुमचं जे काही तुमचं आलंबन आहे, जे काही तुमचे विचार आहेत, ते सगळे विचार आता परमेश्वराकडे वळवून बाह्य विचारांना तुम्ही तिथे थोपवा.
ही जी काही लेले गुरुजींनी त्यांना सूचना दिल्या होत्या, त्या सूचनांच्या बरहुकूम श्री अरविंदांनी केवळ 3 दिवसांमध्ये निर्विचार निर्विकल्प समाधीची अवस्था प्राप्त केली होती. या 3 दिवसांनंतर जेव्हा ते मुजुमदारांच्या त्या खोलीमधनं बाहेर आले, त्यावेळेला श्री अरविंद इतके काही निर्विचार अवस्थेमध्ये होते, की त्यांना कुठल्याही विषयाची किंवा कुठल्याही एखाद्या संकल्पाची, क्रांतिकार्याची, शिक्षणाची, अभ्यासाची, कशाच्याही प्रेरणा त्यांच्या मनामध्ये उरली नव्हती. इतके ते निर्विचार आणि समाधिस्थ अवस्थेमध्ये त्या काळामध्ये गेले होते. त्याच्यानंतर खरं तर त्यांचं मुंबईमध्ये एक जे काही व्याख्यान झालं, ते असं म्हणतात म्हणजे निश्चितपणे असं सांगितलं जातं त्या काळामध्ये, की त्यांनी लेले गुरुजींना विचारलं होतं, की माझ्या मनामध्ये आता कुठलीही प्रेरणा नाही, कुठलेही विचार नाही. तर आता मी या समाज जो समोर जे काही सगळे लोक जमलेले आहेत, जिथे माझं आता व्याख्यान आहे, तिथे मी काय बोलू? माझ्या मनामध्ये कुठली प्रेरणा नाहीये. तेव्हा लेले गुरुजींनी त्यांना सांगितलं होतं, की फक्त आता तुम्ही परमेश्वराला वंदन करा आणि त्या परमेश्वराला सांगा, की तू जे माझ्याकडनं वधवून घेशील ते मी आता बोलीन. आणि नेमकं असं झालं, की त्या दिवशी श्री अरविंदांचं जे काही व्याख्यान, जे काही भाषण त्या दिवशी तिथनं झालं, ते अत्यंत अपौरुषेय असं त्यांचं व्याख्यान त्या दिवशी तिथे झालं. या सगळ्या अवस्था पार करत असताना श्री अरविंद योग साधनेमध्ये देखील त्यांना आता गती प्राप्त होत होती. ते देखील आता त्यांचं एक एक पाऊल अग्रेसर पडत होतं. परंतु श्री अरविंदांना वाटलं, की मी आता बडोद्यावरून हे सगळं कार्य करणं मला कमी होतंय. त्याच्यामुळे त्यांनी बडोद्याची नोकरी सोडून कलकत्त्याला ते रवाना झाले. कलकत्त्याला रवाना होऊन, कारण तेव्हा वंगभंग झालेला होता. बंगालची फाळणी झालेली होती. सगळा भारत देश पेटलेला होता. त्या काळात श्री अरविंद जास्त जास्त जोमाने क्रांतिकार्यामध्ये पडण्याकरता म्हणून कलकत्त्याला रवाना झाले. कलकत्त्याच्या या काळामध्ये अनेक क्रांतिकारक संघटनांशी त्यांचा संबंध होता. सशस्त्र क्रांतीमध्ये देखील त्यांचा विश्वास होता. त्याच काळात माणिकतोळा बॉम्ब खटल्यामध्ये च्या एका खोट्या आरोपाखाली श्री अरविंदांना अटक करण्यात आली. सरकार वाट बघतच होतं, की मी केव्हा आणि कुठे त्यांना पकडू आणि कुठे त्यांना आपण ही धरपकड ही त्या काळामध्ये सुरूच होती. अनेक थोर नेत्यांना वेगवेगळ्या कारागृहांमध्ये बंद केलेलं होतं. तसं श्री अरविंदांना देखील माणिकतोळा बॉम्ब खटल्याच्या अंतर्गत श्री अरविंदांना अलीपूर या कारागृहामध्ये बंदिस्त करण्यात आलं. हा अत्यंत धावता आढावा आपण घेतोय, परंतु आपल्याला त्यांच्या योगशास्त्राकडे पुढच्या भागामध्ये जास्त यांनी पाहायचं आहे, त्यामुळे मी एक संक्षिप्त कल्पना देते. अलीपूरच्या या कारागृहामध्ये जेव्हा श्री अरविंद एक वर्षभराकरता बंदिस्त होते, त्या वर्षभराच्या कार्यामध्ये त्यांनी आपली योग साधना ही अत्यंत तीव्रतेने करायला सुरू केली. जेलमध्ये असताना त्यांनी सुरू केलेली त्यांची योग साधना ही अत्यंत उच्च प्रतीच्या योग साधनेचं एक प्रतीक होतं. या जेव्हा थोड्याशा अस्वस्थ अवस्थेमध्ये ते असताना जेव्हा त्यांनी मनातून परमेश्वराला प्रश्न विचारला, की मी इतक्या एका उन्नत ध्येयाकरता मी कार्य करत असताना तू हे माझ्या बरोबर का केलंस? मला जेलमध्ये का टाकलं गेलं? मी का या सगळ्या कार्यातनं बाजूला झालो? त्यांच्या या सगळ्या प्रचंड मनामध्ये उन्मळून आलेल्या या सगळ्या प्रश्नाकरता श्रीकृष्णाचा साक्षात्कार त्यांना तिथे जेलमध्ये झाला आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने त्यांना त्या कारागृहामध्ये दर्शन देऊन त्यांना असं सांगितलं, की मी वेळोवेळी तुला या सगळ्या कार्यातनं बाजूला हो असे आदेश देत असताना देखील तू त्याच्याकडे लक्ष देऊ शकला नाहीस, कारण तुझं जे काही राष्ट्रप्रेम होतं ते मला समजत होतं. परंतु या भारतभूमीचा अभ्युदय मी करणारच आहे. भारताची भारताची सुटका, भारतभूमीचा अभ्युदय मी करणारच आहे. पण तुझ्यासाठी मात्र माझ्याकडे एक वेगळी योजना आहे आणि तुझी योजना मी एका अत्यंत वेगळ्या कार्यासाठी केलेली आहे. त्याच्यामुळे जी बंधनं तोडण्याचं बळ तुझ्यामध्ये नव्हतं, ती बंधनं मी तुझ्याकरता तोडून तुला थोडंसं मार्गातनं बाजूला आणलेलं आहे.
आता केवळ आणि केवळ एका मानवाच्या उच्चतम ध्येयाकडे वाटचाल करण्याकरता तू योग साधना करावी, यासाठी मी तुला या कार्यातनं उचलून बाजूला आणलेलं आहे. आणि आता केवळ तू त्या उन्नत ध्येयाकडे मार्गक्रमणा करावी, असा मी तुला आदेश देतो, असं भगवान श्रीकृष्णाने त्यांना जेलमध्ये सांगितलं. आणि श्री अरविंद थोडे शांत झाले आणि अजून आपल्या योग साधनेची गती आणि तीव्रता त्यांनी वाढवली. खर तर जो पूर्ण योग श्री अरविंदांनी मांडला पुढे जाऊन, त्याची ही सगळी सूत्र ही त्यांच्या अलीपूरच्या या कारागृहामध्ये आपल्याला सापडतात. याच काळामध्ये एक अत्यंत विलक्षण घटना श्री अरविंदांच्या बरोबर घडली. ती म्हणजे स्वामी विवेकानंद, जे त्यावेळेला देहात नव्हते. स्वामी विवेकानंदांनी देखील 15 दिवस श्री अरविंदांना जो त्यांनी पूर्णयोग पुढे मांडला, जगापुढे ठेवला, मानव कल्याणाकरता ज्या पूर्ण योगाची नीव श्री अरविंदांनी ज्यांनी जो रचला पूर्ण, त्या पूर्ण योगाच्या साधनेची जी काही एक बेसिक नीव होती, ती स्वामी विवेकानंदांच्या बरोबर झालेल्या 15 दिवसांच्या या संभाषणामध्ये श्री अरविंदांना प्राप्त झाली. श्री अरविंद जेव्हा या कारागृहातनं बाहेर आले, तेव्हा उत्तरपाडा भाषण, तिथे त्यांचं एक व्याख्यान झालं. आणि त्या उत्तरपाडा इथल्या या व्याख्यानामध्ये श्री अरविंदांनी या त्यांच्या समग्र आध्यात्मिक अनुभूतींचा एक अत्यंत सखोल असं उच्चारण, किंवा त्याचं सगळ्यात पहिले त्यांनी जे काही लोकांपुढे ह्या सगळ्या अनुभूती त्यांच्या मांडल्या, या त्या काळामध्ये त्या भाषणाच्या अंतर्गत मांडल्या. त्यांच्या उत्तरपाडा स्पीच हे आजही अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि तिथे भगवान श्रीकृष्णाने त्यांना कसा आदेश दिला, आणि स्वामीजी त्यांच्याशी कसे बोलले, आणि त्यांनी जी काही आध्यात्मिक प्रगती केली, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या पूर्ण योगाचा पाया कसा काय पुढे रचला, हे सगळं श्री अरविंदांनी या उत्तरपाडा भाषणामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. श्री अरविंद बाहेर आले, जेलमधनं जेव्हा बाहेर आले, त्यांची निर्दोष सुटका झाली. तो पण खरं तर एक अत्यंत सुंदर आणि खरं तर छान असा सांगण्यासारखा प्रसंग आहे. पण पुन्हा कधी आपण जेव्हा काही सखोल त्याचं चरित्र चिंतन करू, त्यावेळेला अनेक सुंदर त्यांच्या आयुष्यातले, जीवनातले प्रसंग आपण उद्धृत करू शकू. जेव्हा श्री अरविंद अलीपूरच्या कारागृहातनं बाहेर आले, त्यावेळेला त्यांनी पाहिलं तर पुन्हा भारताची परिस्थिती सगळी अत्यंत विखुरलेल्या अवस्थेत होती. पुन्हा त्यांच्या क्रांतिकार्याने उचल खाल्ली, परंतु भगिनी निवेदितांनी मात्र आता त्यांना तुम्ही भूमिगत होऊन कार्य करा, असं सांगितल्यामुळे श्री अरविंद जरा शांत झाले. आणि त्याच काळामध्ये त्यांना पुन्हा एक आंतरिक आदेश प्राप्त झाला भगवंताचा, की तुम्ही चंद्रनगरला जा. चंद्रनगर हे कलकत्त्याच्या जवळच असलेलं एक गाव, ती त्या काळी असलेली एक फ्रेंच कॉलनी होती. त्या योगे इंग्रजांचा ससेमिरा श्री अरविंदांच्या पाठमागून सुटणार होता. नेसत्या वस्त्रानिशी श्री अरविंद चंद्रनगरला गेले. तिथे एका त्यांच्या मित्राच्या घरी, त्यांच्या स्नेह्यांच्या घरी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. आणि चंद्रनगरलाच असताना, जेव्हा ते तिथे त्यांच्या घरी राहत असताना, खरं तर ती अत्यंत अडगळीची अशी खोली होती. त्या खोलीमध्ये ते राहत असताना, कारण त्यांना भूमिगत होऊन राहणं आवश्यक होतं, त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या पुन्हा योगसाधनेचं फलित असं की त्यांना पुन्हा एक अंतरिम आदेश आला, एक अंतस्फूर्त आदेश आला. आणि तो आदेश त्यांचा असा होता की आता पॉंडिचेरीला जा. त्या काळी पॉंडिचेरी ही देखील एक फ्रेंच कॉलनी होती, फ्रेंच वसाहत होती, जिथे इंग्रजांचा कुठलाही अधिक्षेप तिथे चालणार नव्हता. तिथे जाण्याकरता देखील तडक श्री अरविंद 4 स्नेह्यांच्या बरोबर तिथून निघाले. आणि श्री अरविंद 4 एप्रिल रोजी 1910 साली पॉंडिचेरीमध्ये त्यांनी आपलं पहिलं पाऊल ठेवलं. दुपारच्या साधारण 4 वाजता श्री अरविंदांनी पॉंडिचेरीमध्ये पाऊल ठेवलं. आणि खऱ्या अर्थाने हा श्री अरविंदांच्या जीवनाचा एका उत्तरार्धाची सुरुवात होती. उत्तरार्धाची सुरुवात म्हणजे आता त्यांनी तिथल्या हिंदू, त्या काळचं मद्रास, आताचं जे चेन्नई आहे, ते त्या काळचं जे काही मद्रास होतं, तिथनं हिंदू हे जे दैनिक निघत होतं, पुढे त्यांनी त्या दैनिकामधनं आपलं
एक पत्र देखील असं त्यांनी जाहीर केलं होतं, की ज्याच्यामध्ये त्यांनी इंग्रजांना सरळ सरळ हे सांगितलं होतं, की आता माझा कुठलाही क्रांतिकार्यामध्ये सहभाग नाहीये. त्याच्यामुळे माझ्या मागचा जो काही ससेमिरा आहे तो बंद करावा आणि मी आता खरं तर माझ्या साधनेच्या गुहेमध्ये, माझ्या तपस्येच्या गुहेमध्ये मी आता प्रवेश केला आहे आणि इथून आता मला फक्त आणि फक्त भगवंत सांगेल किंवा देव देईल या आदेशांवरच मला माझ्या पुढच्या आयुष्याची मार्गक्रमणा करायची आहे आणि केवळ योग साधना करण्याकरता मी पॉंडिचेरीमध्ये आलेलो आहे. श्री अरविंदांच्या आयुष्यातला हा जो काही आध्यात्मिक उत्तरार्ध होता, या उत्तरार्धाची सुरुवात 2010 साली झाली. सुरुवातीचा जो काही त्यांचा काळ होता तो त्यांच्या समग्र स्वतःच्या योग साधनेमध्ये गेला. बराच काळ इंग्रजांचा ससेमिरा त्यांच्या पाठीशी होता. तो त्रास देखील त्यांना होता, पण हळूहळू तो देखील थांबला. जसं काही इंग्रजांना हे लक्षात आलं, की यांचं सगळं लक्ष हे आता केवळ योग साधनेवर केंद्रित झालेलं आहे. त्याच्यानंतर हळूहळू इंग्रजांचा तो ससेमिरा देखील त्यांच्या पाठीमागचा कमी झाला, बंद झाला. आणि या त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची जी काही त्यांची खरीखुरी वाटचाल होती, ती त्यांची जी काही उत्तरार्ध जो होता, तो जी त्यांची 40 वर्षाची जी काही समग्र सखोल अशी तपस्साधना होती, त्या तपस्साधनेची ही सगळी सुरुवात होती. खरं तर पुढे सरकता आता वेळ देखील आपला पुढे पुढे सरकतोय. परंतु श्री अरविंदांच्या या योग साधनेमध्ये, योग साधनेकडे वळताना त्यांचे काही महत्वाचे अत्यंत क्रांतिकारक विचार श्री अरविंदांनी, जसे ते देशाच्या क्रांतिकार्यामध्ये भाग त्यांनी घेतलेला होता, तसाच योगशास्त्रामध्ये देखील अत्यंत क्रांतिकारी संकल्पना श्री अरविंदांनी मांडल्या. मी त्या खरं तर आम्ही त्याला बोलताना असं म्हणतो, की एक 10 सूत्र श्री अरविंदांनी त्यांच्या याच्यामध्ये मांडली, जी भारतीय योगशास्त्रामध्ये अत्यंत क्रांतिकारी अशी सूत्र होती. त्या काळच्या योग साधनेच्या किंवा त्या काळच्या जे काही योग साधना मांडल्या गेलेल्या होत्या, त्याच्या थोडंसं पलीकडे जाणारं एक शास्त्र, त्या पलीकडे जाणारा एक योग श्री अरविंदांनी सांगितला, त्यांनी मांडला. खरं तर ते अत्यंत एक आपण त्याला असं म्हणू शकतो, एक क्रांतिकारी विधान श्री अरविंद करायचे. जे मी आता सांगते, की जिथे सगळे योग थांबतात, तिथे माझा योग सुरू होतो. सगळ्या योग साधना जिथपर्यंत भारतीय योगशास्त्राच्या संकल्पना जिथपर्यंत होत्या, त्याच्या पलीकडे जाऊन हा योग मी मांडलेला आहे. असा एक अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी विचार श्री अरविंदांनी मांडलेला होता. श्री अरविंदांच्या ज्या 10 कमांडमेंट्स आहेत, त्याचा आपण एकदा मी उच्चार करते फक्त, आणि त्याच्यावर आपण सखोल 12 तारखेच्या आपल्या व्याख्यानामध्ये मात्र त्याच्यावर आपण निश्चितपणे शांततेने विचार करू. श्री अरविंद म्हणत, ऑल लाईफ इज योग. म्हणजे योग हा काही वेगळा काही करण्याचा योग नसून ऑल लाईफ इज योग. दुसरं त्यांचं एक अत्यंत महत्वाचं वाक्य असं होतं, की ब्रह्म सत्य जगदपि सत्य. ब्रह्म जितकं सत्य आहे, तितकं जगत देखील सत्य आहे. श्री अरविंद नेहमी म्हणत, की मोक्ष नको, आध्यात्मिक उत्क्रांती हवी. परंतु ही आध्यात्मिक उत्क्रांती ही समष्टीची हवी. माझ्या एकट्याच्या मोक्ष आणि मुक्तीचा विचार मी करत नाही. श्री अरविंदांनी योगा ऑफ सेल्स हे खूप एक महत्वाचा विचार मांडलेला आहे. आपल्या प्रत्येक पेशी कशी योग साधना करू शकते, हा एक विचार श्री अरविंदांनी मांडलेला आहे. टू लिव्ह फॉर द डिव्हाइन ओनली. आपलं जे काही अस्तित्व आहे, आपलं जे काही आयुष्य आहे, ते केवळ परमेश्वरा करताच असलं पाहिजे. श्री अरविंदांनी जाणीवांचे उन्नयन किंवा चेतनेचे उन्नयन हा एक महत्वाचा मुद्दा मांडलाय. 7वा त्यांचा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे रूपांतरण, परिवर्तन आणि त्या परिवर्तना योगे दिव्यत्व प्राप्त करणं, हा एक आहे. त्यांनी एक वेगळा विकासक्रम मांडलेला आहे. म्हणजे जिथे डार्विनची उत्क्रांतीचा जी थेअरी आहे, जिथे मनबुद्धी असलेला माणूस हा उत्क्रांतीचा अत्युच्च टप्पा मानला जातो, तिथे श्री अरविंदांनी सांगितलंय, की मानव हा अजून देखील पूर्ण उत्क्रांत झालेला नाही, तर त्याची उत्क्रांती अजून सुरू आहे. त्याच्यामुळे मानवाच्या जीवनातला एक वेगळा विकासक्रम श्री अरविंदांनी मांडलाय.
श्री अरविंद म्हणतात की देवा करता साधना करायची आहे असं नसून आपल्याला देवा बरोबर साधना करायची आहे. आणि 10वा मुद्दा, 10वी कमांड श्री अरविंद कमांडमेंट ज्याला आपण म्हणतो, की 10वा महत्वाचा मुद्दा श्री अरविंदांच्या योग साधनेमधला असा आहे की ऍस्पिरेशन, रिजेक्शन आणि सरेंडर. ऍस्पिरेशन म्हणजे अभिप्सा, ज्याचा आपण अजून सखोल पुढच्या व्याख्यानामध्ये बघूया. अभिप्सा म्हणजे उन्नत, परमेश्वराप्रत उन्नत होत जाणारी उत्कट अशी इच्छा. रिजेक्शन म्हणजे ज्या गोष्टींनी आपली आध्यात्मिक उत्क्रांती थांबेल अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला सरायच्या आहे, ते रिजेक्शन. आणि सरेंडर म्हणजे ही संपूर्ण शरणागती आणि परमेश्वराला, जगन्मातेला केलेलं परिपूर्ण समर्पण ही होय. या श्री अरविंदांच्या अत्यंत दोन महत्वाच्या या गोष्टी सांगताना आपण जेव्हा बघतो आजच्या या दिवशीचं, खरं तर इथे आता थांबवणं आपल्याला 6 वाजून गेलेले आहेत. श्री अरविंदांच्या म्हणजे आज देहविलयाचा दिवस आहे. याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा उल्लेख माझा जो करायचा राहिला तो मी आता करते, की श्री अरविंदांनी जी काही त्यांची योग साधना पूर्ण केली, ते पॉंडेचेरीच्या त्यांच्या ज्या उत्तरार्ध जो त्यांच्या जीवनाचा होता, त्यामध्ये त्यांच्या उत्तरार्धामध्ये जे एक अत्यंत महत्वाची घटना त्यांच्या बरोबर झाली, ती म्हणजे श्री माताजींनी त्यांच्या या आध्यात्मिक कार्यामध्ये, वाटचालीमध्ये केलेला त्यांच्या बरोबरचा सहप्रवास. श्री माताजी या त्यांच्या सह अध्याचारिणी किंवा आपण ज्याला स्पिरिच्युअल कोलॅबोरेटर असं ज्याला आपण म्हणू शकतो, तशा माताजींनी पॉंडिचेरीमध्ये त्यांच्या बरोबर योग साधना करायला आल्या. आणि श्री अरविंद म्हणत की माताजी आल्यामुळे माझी योग साधना द्विगुणित गतीने अजून ती साध्य होती आहे. श्री अरविंदांनी देह ठेवला. माताजींना हे सगळं माहिती होतं की श्री अरविंद त्या दोघांपैकी कोणीतरी देह विलय करणं आवश्यक आहे असं जेव्हा श्री अरविंदांनी म्हटलं, तेव्हा श्रीमाननी त्यांना असं म्हटलं होतं की मी देह ठेवते. तेव्हा श्री अरविंद हे जाणून होते, त्यांना हे माहिती होतं की त्यांनी जी काही योग साधना सुरू केलेली आहे, त्यांना जे काही अपेक्षित असलेलं अतिमानसाचं अवतरण किंवा अतिमानसिक चेतनेप्रत माणसाची उत्क्रांती, हा जो योग साधनेचा टप्पा होता, हा श्री माताजींच्याच अधिपत्याखाली जास्त सहज शक्य होता. आणि श्री अरविंदांनी तेव्हा सांगितलं की हे समग्र कार्य माताजींनी पुढे न्यायचं आहे, म्हणून श्री अरविंदांनी त्यांना नकार देऊन स्वतः तिथे देहविलय केला होता. श्री अरविंदांनी जेव्हा देहविलय केला, तो प्रसंग खरं तर इतका विलक्षण आहे. वेळ आपल्याला आता कमी आहे, पण देहविलयानंतर ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की श्री अरविंदांनी जी काही अतिमानसिक चेतनेची योग साधना स्वतः केली होती, त्या योग साधनेचं फलित असं होतं की त्यांच्या देहामध्ये एक प्रचंड असं तेज, एक सोनेरी तेज, एक आभा, एक चैतन्य त्यांच्या देहाला व्यापून होतं. आणि 5 तारखेला देहविलय केल्यानंतर देखील 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख इतके 4 दिवस ते पूर्ण चैतन्य त्यांना शरीराला त्यांच्या व्यापून होतं. त्यांच्या देहामध्ये कुठलंही विघटनाचं एक छोटंसं देखील चिन्ह देखील नव्हतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन माताजींनी 9 डिसेंबर रोजी श्री अरविंदांच्या देहातलं सगळं चैतन्य माताजींच्या शरीरामध्ये संक्रमित झालं. आणि त्याच्यानंतर त्या तेजासकट श्री अरविंदांचा देह समाधीस्थ ठेवण्यात आला. जेव्हा श्री अरविंदांचा देह समाधीस्थ ठेवण्यात आला, त्याच्यानंतर माताजींनी त्यांच्या समाधीवर कोरलेली काही अक्षरं ते वाचून मी आजचं व्याख्यानाचं समापन करते. श्री माताजी म्हणतात की आमच्या स्वामीचे भौतिक आवरण असलेल्या तुझ्याविषयी आम्हाला असीम कृतज्ञता वाटते. ज्यांनी आमच्याकरता इतकं काही केलं, आमच्यासाठी कर्म केले, संघर्ष केले, कष्ट सोसले, आशा केली, इतके सहन केले, त्या तुमच्या समोर ज्यांनी सर्व गोष्टींचा संकल्प केला, सर्वांसाठी प्रयत्न केले, सिद्धता केली, आमच्यासाठी सर्व काही साध्य केलं, त्यांच्या समोर
आम्ही नतमस्तक होऊन अशी विनवणी करतो की आम्हाला तुमच्या सर्व ऋणांचा कधीही क्षणभर देखील विसर न पडो. जय मा.